नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी। महायुतीकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच लढणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणाच करण्यात आली आहे। महायुतीचा कल्याणच्या जागेचा तिढा हा सुटलेला आहे। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना स्थानिक भाजपनं विरोध केलेला होता, मात्र हा विरोध बाजूला ठेवून आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कल्याणमध्ये ही रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे। शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। तर श्रीकांत शिंदेंसाठी काम करणार नाही। आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा बैठकीमध्ये ठराव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजपा प्रदेशाध्यक्षांना सह्यांचं निवेदन पाठवणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तो विषय कल्याणपूर्वमध्ये कोणी बैठक घेतली, काय ठरलं किंवा काय त्याची मला काही निश्चित माहिती नाही। मी त्याची माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य ती त्याच्यातली जी काही प्रतिक्रिया ती सांगेल। पण आता आम्ही कल्याण लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार जो असेल, ज्या चिन्हावर असेल त्या चिन्हावर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं, अशा पद्धतीची बैठक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पलवा येथील त्यांच्या निवासाने आता पार पडली। डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये, याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा बंदोबस्त करावा।